आता ही घटना जी घडली, इमर्जन्सी आणायला ॲम्ब्युलन्स आणायला रस्ता कसा आहे बघा. ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. ट्रॅक्टरने ओढून आणलेली त्याची ॲम्ब्युलन्स डेड बॉडी न्यायला. आता रस्ता तर तुम्ही दाखवलाच आहे. एवढी घटना आहे कारण 2 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर पायी पायी यायचंय आपल्याला. ज्या दिवशी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी. आज दादांच्या मुलावर वेळ आली, उद्या माझ्या कुटुंबावर पण येऊ शकते. त्या दिवशी मी तुमच्या भावना पाहिल्या किंवा लोकप्रतिनिधी इथं आले तर त्यांची सुद्धा आम्ही गाडी फोडणार. ही भावना तुमची असणं बरोबर आहे, भावाचा मुलगा आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी इथं यायला हवं, समस्या समजून घ्यायला हवी, त्यातनं मार्ग काढायला हवा. त्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. ते काय आपल्या कोण मेहरबानी करतात का? ठीक आहे, लोकांचा आक्रोश आहे, आक्रोश तो दूर केला पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे. अहो वाणी साहेब, तुम्ही आम्हाला भरपूर सहकार्य केलं सोशल मीडियाने आम्हाला. मी स्वतः एक पत्रकार आहे ट्रान्सपोर्ट टीव्हीचा. मी आता स्वतः पाहिलंय का तुम्ही आमच्यासाठी सगळ्यात जास्त आम्हाला सहकार्य झालं ते मीडियाचं झालेलं आहे. आणि प्रशासनाने पण आम्हाला आपलं कोणते ढोणे साहेब ना, ढोणे साहेब त्यांनी पण आम्हाला भरपूर केलं. आम्ही त्यांचं ऐकलं का डेड बॉडी घ्या हे ते, आम्ही त्यांचं ऐकलं. पण अक्षरशः न्यायासाठी डेड बॉडी आम्हाला त्यांनी 2 दिवस तिथे ठेवायला लावली. मग एवढं आम्ही काय पाप केलंय? आम्ही काय राजकारणात नाही का? आम्हाला राजकारण का कुठं सरपंच व्हायचं का काय व्हायचं कोय नाही. अहो आमच्या गावातलं एक सरपंच, दोन्ही सरपंच आले होते, त्यातला एक सरपंच कंटिन्यू आमच्या बरोबर होता आणि एक सरपंच पाहुण्यासारखा आला निघून गेला. मग ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये दोघंच आहेत का? ग्रामपंचायतच्या बॉडीमधले सुद्धा कोणी नव्हते तिथं.